हॅलो, आपण डेथ ऑफ पार्टनरशिपच्या पार्टनरच्या पुढच्या क्वेश्चनवर शिफ्ट होतो. पेज नंबर टेक्स्टबुक पेज नंबर 203 क्वेश्चन नंबर 3. राम, माधव and Keshav are partners sharing profits and losses in ratio of 5:3:2 respectively. Their balance sheet on 31st March 2018 were as follows. बघा, जनरल रिझर्व, क्रेडिटर्स, अनपेड रेंट, पार्टनर्स कॅपिटल दिलेलं आहे, गुडविल, लूज टूल्स, डेटर्स, लाईव्ह स्टॉक, कॅश असं आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यापैकी टिकमार्क क्रेडिटर्स, देन गुडविल, लूज टूल्स, लाईव्ह स्टॉक, डेटर्स एवढ्यांवर आपल्याला टिकमार्क करायचं आहे. किंवा गुडविल अकाउंटला तुम्ही वर्किंग नोटमध्ये गुडविल अकाउंट मेंटेन केलं तरी चालेल. गुडविल अकाउंटला टू बॅलन्स बीडी असं आपल्याला तिथे मेन्शन करायचं आहे. गुडविल अकाउंट वर्किंग नोट टू बॅलन्स बीडी. जर आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या वेळेला जशी वर्किंग नोट करत होतो तसं. ओके, आता आपल्याला बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे. तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ड्रॉ केलेलं आहे. आपल्या आधी काय काय ड्रॉ करायचं आहे बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंट नेहमीप्रमाणे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 कॉलम, राम, माधव, केशव. देन बॅलन्स शीट आणि वर्किंग नोटमध्ये गुडविल. गुडविल अकाउंटला टू बॅलन्स बीडी. ओके, नाव कॅपिटल अकाउंट तुमच्यासाठी मी ड्रॉ केलं आहे बघा. बाय बॅलन्स बीडी राम 1 लाख, माधव 75,000 आणि केशव 50,000. केशव इज डाईड ऑन 31st जुलै 2018. म्हणजे आपण ही जी बॅलन्स शीट ड्रॉ करणार आहोत त्याला बॅलन्स शीट ॲज ऑन 31st जुलै 2018 ब्रॅकेटमध्ये आफ्टर डेथ. ओके, देन जनरल रिझर्व दिलाय. जनरल रिझर्व आपण पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत रेशिओ ऑफ 5:3:2 मध्ये. देअरफॉर तुमची जर्नल एंट्री होते जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल, दॅट इज राम्स कॅपिटल अकाउंट, माधव्स कॅपिटल अकाउंट, केशव्स कॅपिटल अकाउंट. बॅलन्स शीटला जनरल रिझर्व राहणार नाही कारण ती नील होणार, डिस्ट्रीब्यूट होणार. आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व पहिला कॉलम 12,500, 7,500, 5,000. लक्षात घ्या, जनरल रिझर्व पार्टनर्सला 5:3:2 मध्ये डिवाइड केली. जर्नल एंट्री आहे जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 25,000 टू राम्स कॅपिटल अकाउंट 12,500, माधव्स कॅपिटल अकाउंट 7,500, केशव्स कॅपिटल अकाउंट 5,000. त्याच्यानंतर अनपेड रेंट ॲज इट इज बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटर कॉलम 25,000 आणि क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड इनर कॉलम 1 लाख ॲडजस्टमेंट आहे. लाईकवाईज ॲसेट साईड गुडविल आपण वर्किंग नोटमध्ये अकाउंट ओपन केलं, टू बॅलन्स बीडी 50,000. ओके, देन लूज टूल्स बॅलन्स शीट ॲसेट साईड इनर कॉलम लूज टूल्स 50,000. डेटर्स ॲसेट साईड इनर कॉलम 1,50,000. लाईव्ह स्टॉक ॲसेट साईड इनर कॉलम 1 लाख आणि कॅश ॲज इट इज 25,000 आउटरला लिहिले तरी चालेल, ह्याच्यात ॲडजस्टमेंट नाही आहे. ओके, नाव ॲडजस्टमेंट फर्स्ट. Creditors are increased by 10,000. The liability of creditors is increased. आपली जर्नल एंट्री होते, लायबिलिटी वाढली हा एक प्रकारचा आपल्याला नुकसान आहे. आपली जर्नल एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला डेबिटला टू क्रेडिटर्स 10,000 आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स जे इनर कॉलम तुम्ही 1 लाख लिहिले आहेत त्याच्यात ॲडिशनल क्रेडिटर्स 10,000, आउटर 1,10,000. रिव्हॅल्युएशन टू क्रेडिटर्स म्हणून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आणि क्रेडिटर्स लायबिलिटीमध्ये ॲड 10,000. ओके, नेक्स्ट वन. पुढचं वर्किंग मी टेम्पररी बाजूला ठेवते, आधी बाकी ॲडजस्टमेंट घेते कारण त्याची वर्किंग नोट तुम्हाला मला एक्सप्लेन करायची. देन लूज टूल्स अँड लाईव्ह स्टॉक व्हॅल्यूड ॲट 80,000 अँड 1,20,000 रिस्पेक्टिव्हली. बॅलन्स शीटला लूज टूल्स आपण इनरला दाखवलेले आहेत 50,000, रिव्हॅल्यूड आहेत 80,000, म्हणजे 30,000 इन्क्रीज आहेत.
add appreciation or increase 30,000. Likewise लाईव्ह स्टॉक दिलेला आहे 1 लाख, रिव्हॅल्यूड आहे 20,000, 1,20,000 म्हणजे ॲड इन्क्रीज 20,000. तुमची जर्नल एंट्री येते, मी कंबाईन एंट्री सांगते. लूज टूल्स अकाउंट डेबिट 30,000, लाईव्ह स्टॉक अकाउंट डेबिट 20,000, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला 50,000ची एंट्री घ्यायची आहे. लाईकवाईज रिव्हॅल्युएशन क्रेडिट बाय लूज टूल्स 30,000, बाय लाईव्ह स्टॉक 20,000 आणि बॅलन्स शीटमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे लूज टूल्समध्ये 30,000 ॲड करा, 80,000 आउटरला, लाईव्ह स्टॉकमध्ये 20,000 ॲड करा, 1,20,000 आउटरला. देन RDD मेंटेन 10,000. तुमची जर्नल एंट्री आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू डेटर्स और RDD 10,000. म्हणून डेटर्स किंवा RDD डेटर्समधनं लेस RDD म्हणून बॅलन्स शीटला 10,000 लेस करा. डेटर्स दिलेले आहेत 1,50,000 लेस RDD 10,000, आउटर 1,40,000 आणि रिव्हॅल्युएशन डेबिट टू डेटर्स और RDD 10,000. ॲडजस्टमेंट नंबर सेकंड अँड थर्ड को रिलेटेड नीट बघा. गुडविल इज कॅल्क्युलेटेड 2 years purchase of the average profit for 5 years. Profits given year 13-14 90,000, 14-15 year 1 lakh, 15-16 year 60,000, 16-17 year 50,000 and 17-18 year loss of 50,000. Keshav's shares is to be given to him. नीट बघा. सगळ्यात पहिल्या प्रथम आपण कॅल्क्युलेशन ऑफ गिवन गुडविल करणार आहोत आणि मग केशवचा शेअर कॅल्क्युलेट करणार आहोत. वर्किंग नोट. वर्किंग नोट हेडिंग दिलाय कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल विच इज 2 years purchase of the average profit. फर्स्टली यू हॅव टू कॅल्क्युलेट ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय इयर्स. फॉर्म्युला लिहा. मी बोर्डवर डायरेक्ट नंबरिंग केलेलं आहे, वर्किंग केलेलं आहे, पण फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय इयर्स. नाऊ टोटल प्रॉफिट 90,000 प्लस 1 lakh प्लस 60,000 प्लस 50,000 मायनस 50,000. लॉस आहे तो मायनस करायचा आहे डिवायडेड बाय 5. हे करून तुमचं आले 2,50,000 डिवायडेड बाय 5 दॅट इज ॲव्हरेज प्रॉफिट 50,000. नाव फर्म्स गुडविल. गुडविल ऑफ द फर्म. Firm's goodwill is average profit multiplied by number of years purchase. Average profit you have calculated 50,000 multiplied by number of years purchase 2. Therefore 50,000 multiplied by 2, 1 lakh is firm's goodwill. Now you want to calculate Keshav's share due to the death. 1 lakh multiplied by Keshav's profit sharing ratio 2/10. 2 divided by 10. Therefore Keshav's share of goodwill is 20,000. तुमची जर्नल एंट्री आहे गुडविल अकाउंट डेबिट टू केशव्स कॅपिटल अकाउंट. वर्किंग नोट मध्ये तुम्ही गुडविल अकाउंट मेंटेन केलाय, ज्याला ऑलरेडी टू बॅलन्स बीडी 50,000 घेतलाय, त्याच्या डेबिटला टू केशव्स कॅपिटल अकाउंट 20,000. नंतर गुडविल क्लोज करून बॅलन्स शीटला ट्रान्सफर करा आणि सेकंड इफेक्ट बाय गुडविल. पहिला पार्टनर डॅश, दुसरा पार्टनर डॅश, केशवचं कॅपिटल 20,000. ओनली क्रेडिटेड टू केशव्स कॅपिटल. वाय? बिकॉज ड्यू टू द डेथ यू वॉन्ट टू कॅल्क्युलेट शेअर ऑफ गुडविल ऑन अकाउंट ऑफ केशव. केशवला गुडविल म्हणून किती अमाऊंट क्रेडिट करायची हे कॅल्क्युलेशन आपण करतो. ओके. ही ॲडजस्टमेंट नंबर सेकंड अँड थर्ड को रिलेटेड होती. नाव ॲडजस्टमेंट नंबर 6. कमिशन 2,000 पर मंथ पेएबल टू केशव. केशवची डेथ 31 जुलैला झाली. अर्लियर आपलं करंट इयर स्टार्ट झालं 1 एप्रिल 2018. एप्रिल, मे, जून, जुलै 4 मंथ्ससाठी आपल्याला केशवला कमिशन एंटायटल आहे, पेएबल आहे. जे आपल्याला दाखवायचं आहे वर्किंग करून कमिशन पेएबल टू केशव 2,000 पर मंथ मल्टीप्लाय बाय 4 का तर एप्रिल टू जुलै एवढ्या मंथमध्ये केशवने काम केलंय. देअरफॉर 8,000 इज कमिशन पेएबल. कमिशन आपल्याला केशवला द्यायचं आहे, जी आपल्यासाठी वर्किंग आपण केलेलं आहे आणि ते आपण
केशवच्या कॅपिटलला क्रेडिट करणार आहोत. कमिशन पेएबल टू केशव 8,000. ओके, कमिशन पेएबल टू केशव 8,000. आपल्याला केशवला 8,000 कमिशन द्यायचं आहे. ओके, बघा, कमिशन एंटायटल 8,000, केशवचं कॅपिटल. नेक्स्ट वन, पुढचं वर्किंग आपल्याला दिलंय त्याच्यातच. अँड estimated profit for 18-19 was 45,000 and Keshav's share in it up to the date of death is to be given. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटची एंट्री. प्रॉफिट मल्टिप्लाय बाय प्रॉफिट शेअरिंग रेशिओ मल्टिप्लाय बाय गिवन पिरियड. वर्किंग नोट बघा, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्सला 45,000 मल्टिप्लाय बाय प्रॉफिट शेअरिंग रेशिओ 2/10 मल्टिप्लाय बाय वर्किंग पिरियड बिफोर डेथ 4 months म्हणजे 3,000 कॅल्क्युलेशन आपलं आलेलं आहे. आपली जर्नल एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू केशव्स कॅपिटल अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स ॲसेटला येणार आणि केशवच्या कॅपिटलला 3,000 क्रेडिट केलेले आहे. ओके, इथे तुम्ही कमिशन पेएबल पण ॲसेटला सेकंड इफेक्ट पेएबल म्हणून दाखवायचं आहे. आणि आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करण्याच्या दृष्टीने कॅपिटल अकाउंटवर शिफ्ट व्हा. बाकी सगळ्या ॲडजस्टमेंट झाले. फर्स्टली फाइंड आउट रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ऑर लॉस. रिव्हॅल्युएशन अकाउंट तुम्ही नीट रेफर केलं तर 30,000चा प्रॉफिट आहे. क्रेडिट मायनस डेबिट तुमची जर्नल एंट्री. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू राम्स कॅपिटल 15,000, माधव्स कॅपिटल 9,000, केशव्स कॅपिटल 6,000. 30,000 तुम्ही 5:3:2 मध्ये डिवाइड केले. लाईकवाईज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन पहिला पार्टनर 15,000, दुसरा पार्टनर 9,000, तिसरा पार्टनर 6,000. मग तुम्ही केशवचं कॅपिटल आधी क्लोज करायचं आहे. केशवचं कॅपिटल क्लोज करून 92,000 बॅलन्स येतो. तो तुम्ही एक्झिक्युटर्स लोन अकाउंट म्हणून दाखवा. मग राम आणि माधवचं कॅपिटल क्लोज करा. तो टू बॅलन्स सीडी म्हणून येईल. तो डिवाइड करा आणि मग बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला घ्या. तुमचं वर्किंग टॅली होईल. संपूर्ण या क्वेश्चनमध्ये अजून एक आपण ऑर करू शकतो. जे कमिशन पेएबल टू केशव लिहिलंय ह्याच्यासाठी मी अजून एक ऑर सांगते. आयदर तुम्ही ह्या टाईपनी काम करा ऑर कमिशन पेएबलची सेकंड इफेक्ट तुम्हाला ॲसेटला दाखवायला लागेल. ऑर हा ऑर आहे सोपा. तुम्ही ॲसेटला दाखवा लाईक P&L सस्पेन्स. ऑर सेकंड इफेक्ट आपल्याला दाखवायचा आहे जो आपण ऑर म्हणतेय ॲसेटला न दाखवता राम आणि माधवला कमिशन पेएबल डेबिट करा. म्हणजे तुमची एंट्री होणार आहे राम्स कॅपिटल अकाउंट डेबिट, माधव्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू केशव्स कॅपिटल अकाउंट. त्या केसमध्ये तुम्ही वर्किंग असं करणार आहात. टू केशव्स कॅपिटल, माधवचा कॉलम 5,000, सॉरी रामचा कॉलम 5,000, माधवचा कॉलम 3,000 आणि केशवचा कॉलम डॅश 8,000 जे कमिशन एंटायटल आहे ते ह्या पार्टनर्सच्या कॅपिटलला डेबिट आणि डेथ ऑफ द पार्टनरच्या कॅपिटलला क्रेडिट. त्या केसमध्ये टू बॅलन्स सीडी तुमचा येणार आहे 1,27,500 मायनस 5,000 दॅट इज 1,22,500 आणि 91,500 मायनस 3,000 दॅट इज 88,500. असं केलं तरी करेक्ट आहे. दोन ऑप्शन होते, दोन्ही ऑप्शन मी तुमच्या समोर दाखवले. मग टू बॅलन्स सीडी हे घ्या 1,22,500, 88,500, 92,000,
एक्झिक्युटर्स लोन अकाउंट म्हणून मेन्शन करा. गुडविल अकाउंट क्लोज करून ॲसेटला घ्या. कॅश अँड बँक ॲज इट इज ॲसेटला आहे आणि मग बॅलन्स शीट टॅली करा. टॅली होईल. नाही कळलं तर परत विचारा. याचबरोबर मी तुम्हाला होमवर्कसाठी आपण इलॉस्ट्रेशन 1 ऑलरेडी ऑनलाईन लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं होतं, बरोबर आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून टेक्स्टबुक पेज नंबर 190, टेक्स्टबुक पेज नंबर 190 क्वेश्चन नंबर 2 आणि टेक्स्टबुक पेज नंबर 193 क्वेश्चन नंबर 3 इलॉस्ट्रेशन 2 and 3 हे मी तुम्हाला होमवर्कसाठी मेन्शन करते. टेक्स्टबुक पेज नंबर 190 क्वेश्चन नंबर 2, टेक्स्टबुक पेज नंबर 193 क्वेश्चन नंबर 3. ओके, ट्राय करा. काही कळलं नाही तर विचारा. अर्लियर व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंट आणि ॲडमिशनची रिव्हिजनल क्वेश्चन घेतले. हे डेथचेच देते. ओके, व्हेरी मच क्लिअर आहे का बघा. काहीही नाही कळलं तर विचारा आणि वेळेवर क्वेश्चन पुरे करा म्हणजे पुढच्या क्वेश्चनवर शिफ्ट होता येईल. बेस्ट ऑफ लक. गुड बाय.